आजच्या भागात आपण बघूया की फिग्मामध्ये मॉकअप्स कसे तयार करायचे. मॉकअपसाठी आपल्याला फिग्मामध्ये बरेचसे प्लगिन्स मिळतात. तर मी एक दोन तुम्हाला दाखवतो आणि बाकी प्लगिन्स तुम्हीसुद्धा एक्सप्लोअर करू शकता. आणि तुम्हाला कुठलं स्पेसिफिक प्लगिनवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, सो आपण स्टार्ट करूया. मी ही एक स्क्रीन घेतलेली आहे. ॲसेट्समध्ये गेलात की ऑल लायब्ररीज, फिग्मामध्ये आता काही लायब्ररीज तुम्ही इम्पोर्ट करू शकता, ज्याच्यासाठी तुम्हाला कुठलंही बाकी कोणतेही सेटिंग्स करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली ॲसेट्समध्ये गेला की तुम्हाला या लायब्ररीज दिसतात. सो बेसिकली मी या लायब्ररीमध्ये गेलो. ओके, त्याच्यामध्ये सिस्टीममध्ये जाऊन मी इथनं ही एक होम स्क्रीनची इमेज इथं मी घेतली. ओके, सो आपण ही स्क्रीनची इमेज वापरूया त्या प्लगिन्समध्ये वापरून मॉकअप्स तयार करायला. ओके, सो मी इथं या सेक्शनमध्ये जातो, प्लगिन्समध्ये जातो. सो पहिलं जे प्लगिन आहे ते आहे मॉकअप 3D. ओके, सो या प्लगिनला तुम्ही क्लिक करा. तर या मॉकअप 3Dमध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स बघायला मिळतील. याच्यामध्ये तुम्ही बॉटल्स, पॅकेजिंग, क्लोथ्स, डिजिटल, ज्याच्यामध्ये मोबाईल, आयपॅड, त्याच्यानंतर डेस्कटॉप वगैरे या गोष्टी आहेत. आणि काही अदर्स आहेत. तुम्हाला टी शर्टवर काही करायचं असेल, बोर्डवर दाखवायचं, सी डीचं काही प्रिंटिंग असेल, बॅग्स असेल, हे सगळं तुम्ही करू शकता. याच्यामध्ये काही ऑप्शन्स तुम्हाला फ्री मिळतात आणि काही ऑप्शनसाठी तुम्हाला प्रो व्हर्जन घ्यावं लागतं. आपण जस्ट मोबाईलचं एक बघूया इथं. सो मोबाईलला मी क्लिक केलं. इथं ते सांगतात की साधारण इमेज साईज काय असला पाहिजे, पण आत्ता आपण तो कन्सिडर करायला नको. तर आपण हे मोबाईलचं घेतलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की इथं क्लिक केल्यानंतर क्लिक टू रिप्लेस तुम्हाला ऑप्शन येतो. या क्लिक टू रिप्लेसवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ही जी फ्रेम आहे, स्पेसिफिकली तुम्ही काय करा की या ज्या इमेजेस तुम्ही घेणार आहे ते फ्रेममध्ये करा. ओके, कारण ते फ्रेम सिलेक्शनमध्ये होतं. सो आपण याच्यावर क्लिक करू. इथं तुम्हाला इमेज म्हणून दिसेल, ह्याच्यावर टॅप करा तुम्ही. ओके, आणि ही फ्रेम सिलेक्ट करा. काही सेकंदाच्या डिलेनंतर ती तुमची फ्रेम इथं ॲपियर झाली आणि डन करू. डन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की आता ही इमेज झालेलं आहे. तुम्ही इथं रोटेट करून बघू शकता. ओके, तुम्हाला स्पेसिफिक अँगल्स पाहिजे, तुम्ही इथं क्लिक करा. तुम्हाला स्पेसिफिक अँगल्ससुद्धा मिळतील. फ्रंट हे पाहिजे. ओके, एलिव्हेशन, त्याच्यानंतर वाय ॲक्सिस तुम्हाला किती पाहिजे, शॅडोज वगैरे किती पाहिजेत, त्याच्यानंतर लाईट तुम्हाला किती पाहिजे. ओके, त्यानुसार तुम्हाला हे सगळं करता येतं आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट करून तुम्ही वापरू शकता. स्क्रीनशॉट तुम्ही क्लिक केलं की त्याचा एक इमेज ऑप्शन तुम्हाला इथं मिळून जाईल. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला असे मॉकअप्स तयार करून मिळतील. तर तुम्ही ट्राय करा याच्यावर की वेगवेगळे सेटिंग्स ट्राय करा. ओके ओके, आपण आता दुसरं प्लगिन बघूया कुठलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही मॉकअप प्लगिन म्हणून आहे, ह्याच्यावर क्लिक करा. ओके, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रो व्हर्जन्स आहेत आणि फ्री पण आहेत. तर इथं तुम्ही चेक करा तुम्हाला कुठलं पाहिजे. सो आपण एक काम करू, इथं हा ऑप्शन इथं घेऊ. ओके, इथं तुम्हाला दिसेल प्लस आयकन. तर प्लस आयकनवर क्लिक करा आणि तुमची फ्रेम सिलेक्ट करा तुम्ही. ओके, तर ह्याच्यामध्ये ही परफेक्ट फिट होते. आपण क्रॉप म्हणूया इथं. ओके, तो हे इथं सेट झालेलं आहे. तुम्ही इथं पेस्ट करा. त्याची फ्रेम तुम्हाला इथं करून मिळेल. ही तुम्हाला अशी फ्रेम करून मिळाली. ओके, सो असे बरेचसे प्लगिन, ह्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्हाला. ह्याच्यामध्ये फ्रीमध्ये पण भरपूर आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मॉकअप्स तयार करू शकता. सो वेगवेगळे प्लगिन्स ट्राय करा तुम्ही. तुम्हाला जर वाटत असेल की या पूर्ण एका प्लगिनवर एक डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तसं आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू. ओके, आणि असे बरेचसे तुम्हाला प्लगिन्स मिळतील. तुम्ही काय करू शकता, कम्युनिटी स्पेसमध्ये जावा. ओके, आणि इथं सर्च करा की मॉकअप. ओके, मॉकअप सर्च केलं की तुम्हाला इथं भरपूर प्लगिन्स येतील. तुम्ही वेगवेगळ्या प्लगिन्स ट्राय करू शकता. ओके, इथं तुम्ही जर प्लगिन्सवर क्लिक केलं तुम्हाला दिसेल की भरपूर प्लगिन्स आहेत. तुम्ही वेगवेगळे प्लगिन्स ट्राय करा. तुम्हाला कुठल्या प्लगिन्सबद्दल माहिती पाहिजे असेल तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, तसं आपण व्हिडिओज पण त्याच्यावर तयार करू. ओके, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.